मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरात 26 डिसेंबर रोजी मुगटपासून मातासाहेब गुरुद्वारालगत ब्राह्मणवाड्याकडे जाणारे शिवारात मातासाहेब गुरुद्वारालगत मुगट ते ब्राह्मणवाडा जाणारे रस्त्यालगत गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केलेला संबंधित मुद्देमाल 14,17,000 रुपयाचा मिळून आला। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी करत असून मुदखेड तालुक्यात अवैधरित्या रेतीचे उत्खनन आणि वाहतूक करणे सध्या नित्याचेच झाल्याचं दिसत असून नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील, नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज दत्तात्रय चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर संबंधित आरोपींवर कारवाई करून एक टिप्पर किंमत 4,05,000 MH 222739, एक टाटा हिताची किंमत 10 लाख, कंपनीची पोकलेन मशीन 12,000, अंदाजे 5 ते 6 ब्रास साठवणूक केलेली वाळू असा एकूण 14,17,000 चा मुद्देमाल जप्त करत विठ्ठल जळबाजी दुधमल राहणार ब्राह्मणवाडा तालुका जिल्हा नांदेड, देवानंद विठ्ठल दुधमल हा ब्राह्मणवाडा तालुका जिल्हा नांदेड यांच्या विरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात 237/2025 कलम 303(2)(3)(5) भारतीय न्याय संहिता सह महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 48(7)48(8) असा गुन्हा नोंदविण्यात आला असून अवैध रेतीचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांचे धावे दणाणले आहेत। सदरील कार्यवाहीत पोलीस स्टेशनच्या पथकात पोलीस अंमलदार कवठेकर, पोलीस कॉन्स्टेबल करामुंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल पुणे बोईनवाड सह महसूल पथकाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।